एव्हरीवन, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार आणि मजेत असायलाच पाहिजे. तर आजची दिवसाची सुरुवात अशी झाली की मुलांचे बुक्स वगैरे जे आहे ते स्कूलमधून मिळालेले आहेत आणि त्यांचे कवर वगैरे जे आहे ते मला लावून घ्यायचे. तसंही मुलांना हे कवर वगैरे जे आहे ते लावता येत नाही, पण आपल्या वेळेस तसं नव्हतं. आपण आपले जे कवर वगैरे जे असतात, बुक्स वगैरे जे असतात, ते सगळे आपले कामं जे आहे ते आपण करत होतो. पण आत्ताची मुलं अजिबात तसं करत नाही. त्यांना येत नाही म्हणून ते करत नाही. नाहीतरी ते असं आहे ना की म्हणजे आपण येत नसलं तरी आपण स्वतःहून असं करत होतो की चला माझं काम आहे, मला करायलाच पाहिजे. आणि यांचं तसं नसतं. ते अगदी म्हणजे आपल्यावर सोडून देतात की मम्मी आहे, आई आहे, ती करेल, तिचं म्हणजे तिला येतं, ती करून घेईल, आपण ट्रायसुद्धा करायचं नाही, असं आजच्या पिढीचं झालेलं आहे. आणि आपण त्यांचा विचार जास्त करायला लागलो आहे असं मला वाटतं आहे. कारण आहे ना, पेपर असो किंवा असे जी कामं असतात ना, ॲक्टिव्हिटी असो, त्यांच्यामध्ये आपण जास्त लुडबुड करत असतो की असं नको, तसं नको, हे असं कर, तसं कर. त्यामुळे ते जास्त रिलॅक्स झालं आहे असं वाटतं मला. कारण आहे ना, आई आहे तर ती करून घेईल आणि आपण जे आहे ते रिलॅक्स राहायचं. कारण सगळा लोड जो आहे आपण त्यांचा घेत असतो आणि ते जे आहे ते रिलॅक्स होऊन बसत असतात. कदाचित आपली चुकी आहे त्यामध्ये की आपण त्यांचं जे आहे ना, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना इझिली अवेलेबल करून देतो. त्यामुळे ते जे आहे ते एकदम बिनधास्त असतात आणि एकदम बिनधास्तपणे वागत असतात. आणि हा जो टेबल आहे फक्त 2 दिवस झाले असतील त्याला क्लीन करून, आणि 2 दिवसात जी धूळ आहे ना ती बरीच झालेली आहे. ही धूळ जी आहे ती कुठून येते, त्याचं सोर्स काय आहे ते जरी कळालं ना आपल्याला, तर बरीच कामं जी आहे ती आपली सोपी होऊन जातात. कारण घरात जी आहे ती कुठून धूळ येते ना, जी म्हणजे अगदी आपण आहे ना दरवाजा खिडकी वगैरे जे आहे ते बंद करून जरी ठेवलं ना, धूळ जी आहे ती घरात एंटर करतेच. कुठून करते कुणास ठाऊक. थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे जे आहे लेसन वगैरे, इंटिजर, फ्रॅक्शन, अल्जेब्रिक एक्सप्रेशन, हे जे आहे ते आपल्याला अगदी 11वी 12वीला होते. पण यांना आहे ना आत्तापासूनच आहे. तो आहे आता 7वीला गेलेला आहे, त्याला आत्तापासूनच हे जे आहे असले हार्ड चॅप्टर आहे. आपण त्यावेळेस ना म्हणजे आपली जी आहे मॅच्युरिटी लेवल जी आहे ती बऱ्यापैकी असते ना, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळायला लागतात. तरी पण आपल्याला ते हार्ड वाटत होतं. पण यांना आहे ना आतापासूनच आहे. कसं आणि काय व्हायचं देवच जाणे. आणि आज आहे ना म्हणजे आई आलेली आहे, तर आईसोबत गप्पा मारता मारता मी हे कवरसुद्धा लावून घेते म्हटलं. कारण आहे ना, वेळ जो आहे तो अशा प्रकारे युटिलाइजसुद्धा होऊन जातो. तिच्यासोबत गप्पा मारता मारता वेळ जो आहे तो कसा निघून जाईल ते कळणारसुद्धा नाही मला. रिसेंटलीच आम्ही त्यांच्याकडून जाऊन आले. अगदी 8 दिवस झाले असतील. पण मुलांचं चालू असतं ना, आम्हीच नेहमी येतो, तुम्ही येत नाही. नानीला आणि आजीला म्हणजे आजीलाच नानी म्हणतो आम्ही, म्हणजे हे म्हणतात. आणि तिला सांगत असतात की म्हणजे तू येत नाही नानी आमच्याकडे, आम्हीच येतो, आम्हीच राहतो, तू अजिबात येत नाही. कारण तिला बरेच दिवस झाले असतील ती आली नाही आमच्याकडे. आणि म्हणजे आम्ही जात असतो म्हणून ती येत नसते, हे मेन कारण आहे. पण मुलांना ते काही समजत नाही. म्हणे आम्हीच येतो, तू येत नाही. तर आता तुला यायचं आहे. आणि म्हणजे ती ना आता म्हणजे 2-4 दिवसात घरी जाणार आहे, गावी जाणार आहे. म्हटलं येऊन जा, 2-4 दिवस राहा माझ्याकडे आणि नंतर जा तू. स्वयंपाक आणि जेवण वगैरे जे आहे ते झालेलं आहे. जेवण केल्यानंतरच बसली होती मी. कारण जे आहे याला जो आहे तो वेळ लागणार असतो. त्यामुळे म्हटलं जेवण वगैरे सगळं आवरून जे आहे ते बसूया. कारण अशा गोष्टीला ना वेळ जो आहे तो जास्त लागणार असतो. आणि दोघांच्या बुक्सला जे आहे ते कवर लावायचे आहे, तर त्यामुळे वेळ जो आहे तो जास्तच लागणार आहे. आणि काल रात्री ना कुल्फी बनवलेली होती ऑरेंजची, ती खाते. मापरूची जे असतं ना ते अगदी म्हणजे डीमार्टमध्ये मिळतं क्रशवालं, त्याने जी आहे ती कुल्फी बनवलेली आहे. खूप छान आणि खूप टेस्टी झालेली आहे. असंच जे आहे ना ते स्ट्रॉबेरीचं सुद्धा मी बनवते, ती सुद्धा खूप छान होते, टेस्टी होते. आपण सुद्धा अशा प्रकारे ना घरच्या घरी कुल्फी वगैरे जे आहे ते बनवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. जसं म्हणजे जेव्हा वाटलं आपल्याला तेव्हा बनवायचे आणि मस्तपैकी खात बसायचं. तशी गरमी जी आहे ती खूप जास्त आहे, तर असलं घरच्या घरी बनवलेले पदार्थ जे आहेत ते खूप छान लागतातच आणि ते आपण सगळे मिळून एन्जॉयही करू शकतो. आणि आता ना मी नमनला सुद्धा शिकवते कसं कवर वगैरे जे आहे ते लावायला पाहिजे. कारण त्यालासुद्धा यायला पाहिजे. आता तो 7वीत गेलेला आहे. आता याच्या पुढे ना त्यालाच लावायला लावणार आहे मी. म्हणजे अगदी 8वीचे जे त्याचे बुक्स वगैरे मिळतील ना, त्याला जे आहे मी त्याचं तूच लाव बाबा असं म्हणेल. पण त्याला यायला पाहिजे. त्यासाठी मी त्याला पहिले शिकवते की कसं करायचं. कारण शिकवणं हे आहे खूप महत्त्वाचं आहे. शिकवल्याशिवाय त्यांना कसं कळणार आणि कसं समजणार. त्यामुळे त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे. तसंच मी ह्यालासुद्धा बसवलं आहे. म्हटलं तू पण शिक. कारण आहे ना म्हणजे तू लहान आहे अजून, त्याला कसं जमणार. पण जमता करता ना गोष्टी ज्या आहेत ते यायला लागतात आणि वळायला लागतात. तर त्यामुळे त्यालासुद्धा म्हटलं येत नसेल तरी बस माझ्याजवळ, मी तुला शिकवते आणि असं हे जे आहे ते करून बघ. आणि दुसरीकडून ना आई माझ्या मागे लागली होती. कशाला त्यांच्या मागे लागली, गुच्छाप कर ना, करून दे ना. म्हटलं त्यांना शिकवायलाच पाहिजे आणि ते त्यांनी शिकायलाच पाहिजे. ॲटलिस्ट त्यांनी एका पुस्तकाला तरी, एका बुकला तरी ना कवर जे आहे ते लावून मला दाखवायला पाहिजे.
फायनली त्याचं एका बुकला जे आहे ते कवर लावून झालेलं आहे. मला काय तुम्हाला सुद्धा आता दाखवतो आहे की कसं लागलेलं आहे कवर. आणि लिटरली मला कंटाळा यायला लागला होता, पण झालं बाई एकदाच कवर वगैरे जे आहे ते लावून वर्षभरासाठी, म्हणजे टेन्शन नाही आपल्याला. हे सगळं झाल्यानंतर आता झाडूनही घेते, कारण घाण जी आहे ती झालेली होती. आणि झाल्यानंतर लगेच चहासुद्धा ठेवून दिलेला आहे, कारण चहाची वेळ झालेली होती. 4:30 वाजले आता, तर चहाची वेळ जी आहे ती झालेलीच आहे. तसं कितीही ऊन असू देत, काहीही झालं तरी चहा तर पाहिजेच. त्याच्या एक घोटने जी आपल्याला फ्रेशनेस आणि जी एनर्जी मिळते ना, ती कशानेच मिळत नाही. छान अशी मसालेदार चहा स्वतःसोबत त्याने जो सुख आणि आनंद मिळतो ना, त्याची बरोबरी कोणीच नाही करू शकत. पूर्ण दिवसाची थकान जी आहे या चहाच्या रंगात मिक्स होऊन जाते. आणि असा चहा शांततेत गॅलरीत बसून शक्यतो मला एकटीलाच घ्यायला आवडतो. असं एकट्याने चहा घेतला म्हणजे स्वतःसोबत ना आपल्याला हितगुज जी आहे ती करता येते. आणि याचा जो आहे थोडा अभ्यास बाकी होता तो करतोय. आई चहा घेते आणि आईची ना सकाळी सकाळी रेड पडली होती, म्हणजे तिने जी आहे ही डाळ जी आहे ती मागच्या वेळेस आली होती तेव्हा आणलेली होती, तर ती डाळ जी आहे तशीच पडली. म्हणजे आपण ठेवून देतो ना, आणि ठेवून जे आहे ते विसरून जातात, तर तशाच प्रकारे माझं सुद्धा तर झालेलं होतं. मी जी डाळ आहे ती ठेवून दिलेली होती आणि त्यात जे आहे ते आत्ता किडे पडलेले आहेत. ते म्हणतो ना आपण, म्हणजे दिसतात ना ते ब्लॅक काहीतरी किडे जे असतात ते होते. तर ते ना म्हणजे आई मला ओरडत होती की तू का नाही बघितलं, पण बऱ्याच गोष्टी अशा असतात ना की आपण ठेवलं तर ठेवून देतो आणि ते विसरून जातो. आणि हे कुल्फीचं मोल्ड आहे माझ्याकडे. अशाच प्रकारे दुसरं सुद्धा आहे. असे म्हणजे जे असतात ना काय म्हणतो ॲल्युमिनियमचे, ते सुद्धा आहे. त्यात मी बऱ्याच वेळेस ना कुल्फी वगैरे जी आहे ती बनवत असते. आणि आत्ता सुरू आहे संध्याकाळची तयारी माझी. आंबे आणलेले होते, म्हणजे कैऱ्या ज्या असतात ना त्या आणलेल्या होत्या, तर त्याची जी आहे ती आम्हाला भाजी बनवायची होती. आई जी आहे ना ती खूप छान, म्हणजे खूप टेस्टी जी आहे ती भाजी बनवते, तर त्यासाठी ना आम्ही तिला ते सगळी तयारी जी आहे ती करून देतोय. आणि इथे ना नमनसुद्धा बसला आहे मला मदत करायला. त्याचं जे सुरू असतं ना की आई तुला मदत करू का, आजीला म्हणजेच नानीला सुद्धा विचारत असतो की नानी तुला मदत करू का. त्याचं तेच सुरू असतं की तुम्हाला मदत हवी का. त्याचं जे आहे ते हेल्पिंग हँड जो म्हणतो ना आपण, तो आहे माझ्या घरात. म्हणजे तो मला नेहमी जे आहे कामामध्ये मदत करत असतो. आणि कैऱ्या सोलून वगैरे झाल्यानंतर त्याला कट केलेले आहे बारीक आणि अशा प्रकारे ना त्याला 5 ते 6 मिनिटापर्यंत उकळत ठेवायचे. त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि जोपर्यंत ते होतंय तोपर्यंत मला ज्वारीचं दळण जे आहे ते द्यायचं होतं. घाण वगैरे जी आहे ती जास्त नव्हती, पण मला अशा प्रकारे ना त्यात म्हणजे छोटे ते किडे असतात ना ते बघायचे होते, ते झाले की काय. कारण ज्वारी आणायला जवळजवळ ना मला अगदी म्हणजे 2 ते 3 महिने झाले असतील, तेव्हापासून ही ज्वारी जी आहे ती पडलेली होती. तर ते मला बघावं लागेल त्यात काही आहे की नाही. माझ्याकडे ना ज्वारी, बाजरी आणि कळण्याची भाकर वगैरे जी असते ना ती खूप आवडीने खाल्ली जाते. मुलांना थोडं आवडत नाही, पण त्यांना पण आहे ना व्यवस्थित असं सांगून डाळ वगैरे जी आहे ती त्यांची फेवरेट जर झालेली असेल तर त्यासोबत ते सुद्धा आवडीने खातात. त्यांनासुद्धा आवडते अशा प्रकारे भाजी वगैरे जी असेल चांगली दिली तर त्यांना. आणि तसंही आवडत असेल तर असे जे पदार्थ आहे, असे जे भाकरी वगैरे जे आहे ते आपण सुद्धा आवडीने बनवतो आणि खातो. आणि तसंही मेन प्रॉब्लेम जो आहे तो मुलांचाच असतो. त्यांनी खाल्लं तर आपण सुद्धा आवडीने खातोच. त्यांना आवडलं म्हणजे झालं काम. तर यस आता झाली संध्याकाळ, आणि संध्याकाळ झाल्यानंतर जी लगबग असते ना आपली स्वयंपाकाची ती सुरू होती माझ्याकडे सुद्धा. आणि आई जी आहे ती मला मदत करत होती. कैरीची भाजी जी आहे तिनेच बनवलेली आहे. आणि हे जे आहे तूप वगैरे टाकून ना गूळ घातलेला आहे, थोडीशी तिखट वगैरे घालायची, चवीप्रमाणे मीठ वगैरे घालून जे आहे ना ही भाजी बनवून घ्यायची. तुम्हाला सुद्धा आवडेल. आपण सुद्धा ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. डिटेल रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंट करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग नवीन ब्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.